नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मटकीची उसळ इथे दाखवणार आहे आणि तेही झटपट. तर कशी करायची ते मी दाखवते तुम्हाला. हे मी थोडंसं तेल घातलं इथे. तेल गरम झालं की राई जिऱ्याची आपण फोडणी देऊया आणि झटपट होणारी आहे. कोणाला ऑफिसला वगैरे सकाळची घाई असते किंवा स्टुडंट असतात, ते घरोघरी हे स्वतः जेवण बनवून खातात त्यांच्यासाठी, आणि त्यांना मटकीची उसळ खूप आवडते पण बनवता येत नाही, काय करणार. मग त्यांच्यासाठी मी ही मटकीची उसळ कशी बनवायची ते दाखवते. त्याच्यासाठी मी हा कांदा घेतला आहे, कढीपत्ता आहे, टॅमॅटो आहे, आलं लसूण आणि कोथिंबीरची भरड आहे, आणि ही मटकी आहे पाण्यात रात्रभर भिजवलेली ती आहे. आणि हा बघा इथे राई जिऱ्याची फोडणी तडतडते आहे. त्याच्यात मी थोडंसं हिंग घालते आणि हा कढीपत्ता घालते. आपण थोडंसं हलवून घेऊ त्याला. आता बघा, याच्यामध्ये मी टॅमॅटो आणि कांदा टाकला आहे आणि एकदम बारीक गॅस सिमवरच ठेवलं आहे मी. आता मी याच्यामध्ये सगळे मसाले टाकते. याच्यामध्ये थोडासा मी कलर यायला काश्मीरी मसाला टाकते आणि थोडं हलवून घेऊया आपण. आता थोडासा मी मालवणी मसाला टाकते, हळद, थोडासा किचन किंग असेल तर टाका, नाहीतर काय हरकत नाही. आणि हे धण्याची पावडर आहे ही थोडीशी. आता आपण हे चांगलं हलवून घेऊया. आता ही मटकी टाकते मी याच्यामध्ये. अगदी झटपट होणारी आहे आणि छानच होते. किंवा असं डायरेक्ट शिजवली ना की खूप वेळ लागतो. त्याच्यामध्ये गरम पाणी वगैरे टाका, हे करा. याच्यामध्ये एका शिटीमध्ये होऊन जातं बघा. हे बघा, ही सगळी मटकी मी टाकलेली आहे आणि थोडीशी हलवते आहे आणि गॅस एकदम सिमवरच आहे, अगदी बारीकच आहे, कारण सगळे मसाला त्या मटकीला मिळायला हवा, त्यामुळे चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा, हे चांगलं हलवून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं मीठ टाकते. मी थोडंसं असं मीठ टाकलं आणि काय टाकायचं माहिती आहे, थोडंसं ना आपण ह्याच्यात गूळ टाकूया, अगदी थोडासा, अगदी थोडासा. त्याने चव ना अगदी छान येते मटकीला. मी गूळ टाकलं आहे आणि आता थोडंसं पाणी टाकते, थोडंसं अगदी, म्हणजे चमचा हे होईल एवढंच. बघा मी किती पाणी टाकलं आहे. एक वाटी एवढं पाणी टाकलेलं मी, बस. आणि ह्याला शिटी लावून टाकायची. हे बघा, चांगलं मी हलवून घेतलेलं आहे आणि आता हे झाकण लावते आहे मी कुकरचं. अजून शिट्टी नाही ठेवली आहे मी त्याला लावून. थोडंसं आता ना मीडियम टू लो कुकर हे गॅस ठेवायचा आणि 1-2 मिनटं ठेवून त्याला शिटी लावायची आणि एकच शिटी दिली झाली की लगेच बंद करायचं. मग झाली आपली छान मस्त चमचमीत मटकीची उसळ. हे बघा, आता एक शिटी होते आहे. एकच शिटी द्यायची, जास्त नाही द्यायचं. बस मी आता बंद करून टाकते.
आणि गॅस मी बंद केला आहे. हा बघा, हा कुकर आता मी उघडते आहे. छान अशी मस्त उसळ झाली असणार. हे बघा, याच्यामध्ये आता मी मस्त अशी कोथिंबीर पेरते. छान झाली उसळ. तुम्ही कोणत्या प्रांतातून बघताय आणि किंवा कोणत्या देशातून बघताय ना, ते मला कमेंट करून सांगा. आणि उसळ झटपट कशी बनवली आहे तेही मला कळवा. शिवाय सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा करून बघा. खूप छान होते आणि झटपट होते. नमस्कार.